केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अविरतपणे 20-22 वर्ष काम करत आहे आणि ह्या पुण्याच्या कामकाजाच्या पोचपावतीमुळं आपण नंतरच्या काळामध्ये इंदापूर असेल किंवा राजस्थान, गुजरात आणि नाशिक या ठिकाणी आपण पोहोचलो. परंतु या वर्षी 2 घटना ह्या साधारणतः शेतकऱ्यांना विचलित करणाऱ्या ठरल्या. मधल्या काळात इन्कम टॅक्सच्या काही पूर्वीच्या केसेस अचानक सगळ्या महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट इन्कम टॅक्सच्या धोरणामुळं काही खाती बंद करण्यात आली. त्यात आपलंही खातं बंद झालं आणि शेतकऱ्यांना थोडीशी पेमेंट कमी जास्त मागं पुढे गेली आणि अतिक्रमणाचा हा पार्ट पुण्यातला पाहता सर्वांच्यावरतीच कारवाई झाली. आता तुम्ही मार्केटमध्ये याला एकट्या केडी चौधरी कारवाई नाही, ती सर्वांच्या कारवाई झाली. आणि ह्याच्यामध्ये मधल्या घटकांनी की केडी चौधरीवरती अशी घटना घडली, त्यांनी पेमेंट लोकांचे दिले नाहीत, अमुक नाही तमुक नाही. परंतु आज हे जे शेतकरी साक्षीदार आहेत की ज्यांनी थोड्याफार प्रमाणात 100% 1-2% डॅमेज अवस्था झालेली, आज त्याची वेगळ्या पद्धतीने प्रचार करणारी यंत्रणाही फोफावते. परंतु आज प्रकाश खारतोडे हे माझे जुने शेतकरी आहेत आणि गेले 10-15 वर्षापासून आम्ही एकमेकांना जाणतोय. मधल्या काळात ह्यांचंही पेमेंट लेट गेलं, पेमेंट त्यांना पोचलं परंतु आज या वर्षी माल आल्याच्या नंतर किती तारखेला पेमेंट माल आला आणि किती तारखेला पेमेंट आपल्या खात्यावरती पेमेंट सुटलेलं आहे. आपल्या जरी पेमेंट राहिलं असलं पाठीमागं अडचणीमुळं तरी पेमेंट 2 तारखेला माल पाठवला होता. 2 तारखेची पट्टी 2 तारखेलाच जमा झाली आपल्याला. 4 तारखेला माल पाठवला, 4 तारखेची पट्टी 4 तारखेलाच जमा झाली मालाची. आपल्या पेमेंटची कुठलीही आता अडचण राहिलेली नाही. एकदम व्यवस्थितशीर मार्केटमध्ये मालाची विक्री चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि पेमेंटची बी व्यवस्था ताबडतोब झाली. परंतु या शेतकऱ्यांनी अनुभवलं 10-15 वर्ष. परंतु दुसरी गोष्ट की जे आले नाहीत आपल्याकडं, ज्या गाड्यांना कमिशन भेटतंय त्या गाड्या आपल्याकडे माल उतरवत नाहीत, त्या गाड्यांनी प्रचार जास्त फैलावला. म्हणून हे ज्ञानेश्वर लिंगे 10-15 दिवसापूर्वी तुम्ही पाहायला आले की खरंच काय परिस्थिती आहे का. 15 दिवसापूर्वी आल्यानंतर तुम्हाला परिस्थिती कशी दिसली? हो, छान होती, चालूच होतं मार्केट, सुरळीतच चालू होतं मार्केट. परंतु ही डॅमेज अवस्था केल्याच्या नंतर मला आता तातडीने पेमेंट त्या दिवशी आपण कसं पेमेंट फास्ट करता येईल हे जाहीरपणे मी परवाच्याही व्हिडिओमध्ये सद्यस्थितीचं सांगितलं आणि आजही सांगितलं. पण शेतकरी सांगतात की आम्ही इतर ठिकाणी माल टाकला तर आम्हाला 10-20 रुपयाचे कमी ऍव्हरेज लागतं, बरोबर. आणि आपल्याकडे 20-25 रुपयाचं ऍव्हरेज जास्त लागतं. त्याला मी डोक्यावर विकत नाही. परंतु आपल्याकडे जो ग्राहक वर्ग आहे की जो 6 महिने हा राजस्थान, गुजरातला आपण त्याला बरोबर घेऊन जाऊन त्याला जे दुधाच्या रतिबासारखा माल मिळून देतो, तोच ग्राहक वर्ग नाशिक, पुणे आणि इंदापूरकडे आपल्या काम करतो. म्हणून ह्या 2 गोष्टी मी ह्यासाठी आपल्या पुढे पाठवल्या की यांना अफवा पसरल्या म्हणून हे पंढरपूरहून इथपर्यंत आले. त्यांनी पहिल्यांदा आज माल घेऊन आले. यांचं पेमेंट काही इन्कम टॅक्सच्या धोरणानुसार काही खाती बंद झाल्यामुळे पेमेंट मागे पुढे झाली. परंतु त्यांचं आता पेमेंट ज्या दिवशी माल आला त्या दिवशी ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज हा शेतकरी वर्ग भोळा बाबडा आहे. त्याला फसवणाऱ्याची संख्या जाग्यावर पण आहे आणि मार्केटपर्यंत येतोपर्यंत पण आहे, हे जाणवतंय. आणि मग आता इतक्या दिवसाचं नातं असल्याच्या नंतर तुम्ही अशा मनात तुम्हाला काय भीती वाटली होती? कधीच भीती वाटली नाही आम्हाला. आणि नंतरच्या काळामध्ये आमच्या बागा चालू झाल्या, आम्ही केडी चौधरी आडतीवरच माल टाकून आम्ही चालू केलं. मधल्या काळात ज्या काही गोष्टी थोड्याशा 1-2% डॅमेज अवस्था झाली असेल की इन्कम टॅक्समुळे काही प्रॉब्लेम जे निर्माण झाले, त्या निर्माणाला ती मोठी हवा झाली आणि ही लोक दुसरीकडे जायला पाहिजे होती. परंतु ती जात नाही आणि जाणार नाही. कारण एकच विश्वास आहे की केडीसी नावातच हे दडलेलं आहे. के म्हणजे कायम, डी म्हणजे दर आणि सी म्हणजे चांगला. केडीसी म्हणजे कायम दर चांगला देणारं ठिकाण जर कुठलं असेल ते एकमेव केडीसी आहे. हे शेतकऱ्यांच्या मनात रुजलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही मधल्या घटकानं जरी किती प्रचार करायचा प्रयत्न केला तरी सर्वाधिक काच कुणाकडे आहे? केडी चौधरी पुणेमध्येच आहे. पुणेमध्येच सर्वाधिक केडी चौधरीकडे आहे. आणि हा विश्वास हा कधीही डगमगणार नाहीये. त्यामुळे मधल्या घटकांना माझी नम्रपणे विनंती आहे की मी कमिशन देणार नाहीये. हे पहिल्यापासून मी 35 वर्षात ठरवलेलं आहे.
कमिशन देणार नाही, पण मी जे देणार ते शेतकऱ्यांचा फायदाच करून देणार. हो. आज पंढरपूर आलेला हा शेतकरी हो. खरं तर रात्रीपासून जागा आहे. सगळ्यांच्या मुलाखती तुम्ही घेतल्या असेल शेतकऱ्यांच्या, हो. पण कुणाचा अविश्वास वाटला नाही नाही. उलट आता लोकांची चर्चा आहे की आता अजून माल वाढेल, अजून 4-2 टन घेऊन येईल, आणि हीच भावना आता सुरू आहे सध्या मार्केटमध्ये. आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हे जे कारवाया झाल्या, अतिक्रमणामुळे झाल्या, काही थोडस लोकांना माझ्यामुळं थोडासा काही डॅमेज अवस्था जरी झाली असेल, तरी पण हा विश्वास डगमगणार नाही. माल आल्याबरोबर ताबडतोब पेमेंट देण्याची तर व्यवस्था केलेलीच आहे. कारण आपण 3 राज्यात गेल्यामुळं मागं पुढं आपल्याला थोडासा नक्कीच त्रास झाला, पण इथून पुढे आपल्याला कुठलाही त्रास होईल अशा परिस्थितीचं वातावरण मला दिसणार नाही. हे ज्याचं पेमेंट राहिलं ते इन्कम टॅक्सच्या खात्यामुळं आपल्याला खाती बंद झाल्यामुळं राहिलं, आणि ज्यांनी अफवा ऐकली ही सत्यता पाहण्यासाठी ही व्यक्ती इथं आली, मग आणि ती माल सुद्धा घेऊन आली. आणि माल सुद्धा घेऊन आली. हो. आणि म्हणून खरं पटायला वेळ लागतो. लबाडाला बोलल्यानंतर त्याचा प्रचार करायला वेळ लागत नाही, हो. परंतु खरं सांगायला, आणि किती जणांना आपण खरं सांगण्यापेक्षा ज्याच्या आत्मामध्ये विश्वास आहे त्या माणसाला कुणालाही सांगावं लागत नाही. आणि म्हणून मधल्या काळात ज्या अडचणी सामोरं असताना मी कुठेही क्लिप बनवून कुणाला सांगण्याचा प्रचार केला, मला आता इथून पुढे ज्यावेळेस नाशिकमध्ये माल येईल पेमेंट ताबडतोब, पुण्यामध्ये माल येईल पेमेंट ताबडतोब, इंदापूरमध्ये तर आपण मागच्या वर्षी त्याच दिवशी पेमेंट देण्याची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे कुठेही विश्वास डगमगला, तोडायचा प्रयत्न केला तरी माझा शेतकरी हा कुठेही जाणार नाही याची परमेश्वरापुढे मला खात्री झाली. आणि म्हणून इथून पुढल्या काळात जर कोण काय बोलत असेल तर माल पाठवू नका, पहिल्यांदा मोकळं मार्केटला या आणि 4 शेतकऱ्यांशी चर्चा करा आणि नंतरच आपला माल कुठं न्यायचा हे ठरवा. याच्या निमित्ताने माझ्या सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. धन्यवाद.